पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये एक जवान शहीद। हिमाचल प्रदेशातील एका जवानाला वीर मरण। हिमाचलमधील शाहपूर येथील सुभेदार मेजर पवन कुमार शहीद। अमरावतीमध्ये आले पाकिस्तानातून धमकीचे कॉल। दिल्ली मुंबई बॉम्बस्फोट करू अशी धमकी, तर पोलिसांनी केंद्रीय गृह मंत्रालयाला तात्काळ दिली माहिती। सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची भारतासोबत चर्चा। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत चर्चा। भारत पाकिस्तानातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न। जवानांना तात्काळ बॉर्डरवर बोलावलं, मात्र रेल्वेकडून तिकीटच कन्फर्म होईना। रेल्वे मंत्रालयानं तात्काळ उपाययोजना करावी। कोल्हापुरातील माजी सैनिकांची मागणी। जैसलमेरमध्ये रेड अलर्ट जारी। जैसलमेर, फलौदी, पोखरणमध्ये रेड अलर्ट, तर तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलाच्या वतीनं अलर्ट। पुणे विमानतळावरील तब्बल 9 विमानं रद्द। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। पुण्याहून अमृतसर, चंदीगड, पुणे, नागपूर, जोधपूर, जयपूर आणि भावनगरकडे जाणारी विमानं रद्द। पंजाबमध्ये रेड अलर्ट। दारं आणि खिडक्यांपासून लांब राहण्याचं आवाहन। घराबाहेर पडू नका, पंजाब सरकारचं नागरिकांना आवाहन। पाकिस्तानच्या सरगोदा हवाई तळावर देखील जोरदार स्फोट। सरगोदा हवाई तळाचं स्फोटात नुकसान झाल्याची माहिती। पाकिस्तानच्या रहीमयार एअरबेसची धावपट्टी उद्ध्वस्त। तर पाकिस्तानच्या रहीमयार खान एअरबेस उडवल्याचा व्हिडिओ। धावपट्टीवरील खड्ड्यामध्ये मध्यभागी दारुगोळा कोसळला। सीमारेषेवर मुंबईतील जवान मुरली नाईक शहीद। मंत्री उदय सामंतांनी वाहिली श्रद्धांजली। मंत्री उदय सामंत यांच्याकडून नाईक कुटुंबियांची सांत्वनपर भेट। सोन्याच्या दरामध्ये 1000 रुपयांची घसरण। शेअर बाजार घसरल्यानं सोन्याच्या भावात घसरण। जागतिक घडामोडीचा सोन्याच्या दरावर परिणाम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।